केमिस्ट्री मास्टरचा नमस्कार. आपण आता बघतोय तो चौथा प्रॉब्लेम बघतोय सॉलिड स्टेटचा. एकदम सोपा आणि फालतू प्रॉब्लेम आहे, कारण यात कॅल्क्युलेशन नाही, काय नाही. काय सांगितले बघा, त्याने असं म्हणले की सी आणि डी नावाचे दोन प्रकारचे ऍटम्स आहेत त्या क्यूब मध्ये, आणि त्यांनी काय बोलले तर तुमचा जो ऍटम सी नावाचा जो ऍटम आहे तो प्रत्येक कॉर्नरला आहे. म्हणजे बघा इथं म्हणते प्रेझेंट ऍटम कॉर्नर्स, म्हणजे तुमचा सी ऍटम हा कॉर्नरला प्रेझेंट आहे. कॉर्नर म्हणजे कुठं, समजा हा क्यूब असेल तर या कॉर्नरला एक, इथे 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 एक, म्हणजे प्रत्येक क्यूबला किती कॉर्नर असतात तर 8 कॉर्नर असतात. 8 कॉर्नरला 8 ऍटम असणार, म्हणजे सी ऍटम हा प्रत्येक 8 कॉर्नरला आहे असं सांगितलंय. म्हणजे आणि डी ऍटम हा डी ऍटम कुठं आहे तर डी म्हणजे ते फेस सेंटरला, फेसच्या सेंटरला. फेस म्हणजे काय तर हा क्यूब आहे, तर ह्या क्यूबचा हा फेस आहे बघा, हा फेस ह्या फेसच्या सेंटरला ऍटम आहे. मी या सेंटरला एक, 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 या सेंटरला एक. मग प्रत्येक क्यूबला किती सेंटर हे असतात, फेस असतात, 6 फेस असतात. हे 4 खालचा एक आणि वरचा एक, 6 फेस आहेत, म्हणजे 6 फेस असतात. म्हणजे कॉर्नरचे 8 आणि फेस 6. आता विषय असा आहे, मी तुम्हाला हा जो कॉर्नरचा ऍटम असतो ना, हा इथला, इथे एक असा, दुसरा, तिसरा, चौथा, खाली 4, 8 ऍटम आहेत. पण ह्या एका ऍटम मधला 1/8 पार्टच फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो क्यूब मध्ये. केवढा 1/8 पार्ट, म्हणजे हा एक ऍटम याच्यामध्ये आला असं आपण समजूया. मग याचा 1/8 पार्ट, याचा 1/8, 1/8, 1/8 असे 8 ऍटमचा मिळून असं समजून घेऊया की ह्या क्यूब मध्ये एकच ऍटम आहे असं समजायचं. आणि हे 6, आता हे 6 जे ऍटम्स आहेत ते कुठं कुठंच आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पण प्रत्येक ऍटमचा अर्धाच भाग ह्या क्यूब मध्ये. मग याचा अर्धा, याचा अर्धा 1, याचा अर्धा, याचा अर्धा 1, याचा अर्धा, याचा अर्धा 1, 3 ऍटम झाले. म्हणजे कसं 6 ऍटम 1/2 म्हणजे किती, 3 ऍटम आले. मग तुम्हाला याच्यावरनं काय कळतंय तर सी ऍटम जर 1 असेल तर डी ऍटम ही 3 असणार आहे. मग फॉर्म्युला काय, एकदम साधा सोपा फॉर्म्युला तुमच्या समोर तयार झालाय. मग सी चे किती घ्यायचे, 1 घ्यायचा, C1. डी चे किती येणार, 3 येणार. हा फॉर्म्युला आपला तयार झाला, CD3 हा फॉर्म्युला झाला. संपला प्रॉब्लेम इथं. म्हणजेच याच्यामध्ये एक ऍटम सी या नावाच्या ऍटमचा एलिमेंटचा आणि 3 ऍटम ह्या डी नावाच्या एलिमेंटचे. फिनिश. आता हे मी कुणासाठी सांगितलं होतं, FCC आहे म्हणून हे असं होऊ शकतं. आता तुमचा टाईप बदलला तर हे फॉर्म्युला चेंज होऊ शकतो. हे टाईप नुसार आपल्याला समजून जाईल.